नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण एकदा परत मल्टीस्टेट हा विषय घेऊन येतोय। दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मल्टीस्टेट मध्ये फ्रॉड करायचा, आपल्या अधिकाराचा किंवा आपल्या संबंधाचा उपयोग करून मल्टीस्टेट मधले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरायचे आणि त्याच्यानंतर म्हणायचं मला माहीतच नाही, मी त्या ठिकाणी नाही। हीच गोष्ट अर्चना कुटे कडनं पण होते, हीच गोष्ट राजस्थानीचे बियाणी यांच्याकडनं पण होते। राजस्थानीच्या बियाणी यांचे चिरंजीव अभिषेक चंदूलाल बियाणी यांना पण 6 रुपये करण्यात आलेला आहे। आणि याचाच एक भाग म्हणून संभाजीनगर या ठिकाणी सुनील बापूराव खरगे यांचे राजस्थानीमध्ये 41 लाख रुपये गुंतवणूक होती 2019 ते 2024 आणि त्यांनी त्यांचे पैसे काढण्यासाठी आजारपण वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी पैसे काढण्यासाठी त्यांना 7 चेक देण्यात आले। ते चेक वटलेच नाहीत म्हणून त्यांनी संबंधित शाखेच्या त्या मल्टीस्टेटच्या शाखेच्या व्यवस्थापकाला जाऊन भेट घेतली, पण त्या व्यवस्थापकाने सांगितलं की तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी चंदूलाल बियाणी यांना भेटा। आणि पण चंदूलाल बियाणी यांनी तुमचे पैसे येतील, आमचे पैसे दुसरीकडे गुंतलेले आहेत आणि ते जसेच येतील तसे आम्ही तुम्हाला देऊ, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली। आणि त्या सगळ्या गोष्टीच्या विषयामध्येच अभिषेक चंदूलाल बियाणी बेल मिळण्यासाठी ते सेशन कोर्टामध्ये गेले आणि हा त्यांचा बेल अर्ज आपण स्क्रीनवर पाहताय। आणि या बेल अर्ज मध्ये त्यांनी मात्र तिथं अर्जामध्ये वकिलातर्फे बाजू मांडण्यात आली आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मांडण्यात आल्या की 2019 ते 2023 दरम्यान अभिषेक बियाणी हे राजस्थानी मल्टीस्टेटचे डायरेक्टर नव्हते असं सांगण्यात आलं। आणि त्याच्याच बरोबर हे पण सांगण्यात आलं की अभिषेक बियाणी हे फक्त 3/9/2023 ते 30/9 म्हणजे एवढ्या फक्त 27 दिवसापर्यंतच ते राजस्थानीचे सदस्य किंवा डायरेक्टर होते, त्याच्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट एवढी या केसमध्ये होत नाही असं बियाणीतर्फे जे वकील तिथे युक्तिवाद करत होते त्यांनी या सगळ्या गोष्टी मांडल्या। आणि ते फक्त चंदूलाल बियाणी यांचा मुलगा असल्यामुळेच त्यांना अडकवण्यात येते असा पण युक्तिवाद बियाणीच्या वकिलांनी केला। पण या सगळ्या युक्तिवादाला उत्तर दिलं ते सरकारी वकील धनंजय वाकणकर यांनी। धनंजय वाकणकर हे अभ्यासू सरकारी वकील आहेत आणि त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टीला उत्तर देताना सांगितलं की अर्जदार यांनी राजस्थानीमधून खूप मोठं कर्ज घेतलेलं आहे, ते कर्ज घेत असताना कुठल्याही नियमाचं पालन केलेलं गेलं नाही आणि नियम न पाळता त्यांनी एवढं मोठं कर्ज घेतले। त्याच्याच बरोबर चंदूलाल बियाणी यांच्या सगळ्या प्रॉपर्टीचे व्यवहार हे अभिषेक बियाणी करतायत, कारण त्यांना पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे चंदूलाल बियाणी यांच्या प्रॉपर्टी पण अभिषेक बियाणी यांनी विकलेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांनी 2 टर्म लोन्स पण घेतलेले आहेत आणि एक टर्म लोन आहे 62 लाख रुपयाचं आणि दुसरं 10 लाख रुपयाचं, असं मिळून एकंदरीत त्यांनी जवळपास 72 लाख रुपयाचं टर्म लोन घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी कोणतीही सुरक्षित हमी दिलेली नाही किंवा त्यांच्याकडनं ते घेतलेली नाही असा युक्तिवाद सरकारी वकिलाने केला। आणि चंदूलाल बियाणी यांची मालमत्ता अभिषेक बियाणी यांनी विक्री केली आहे आणि पुढे पण ते विक्री करू शकतात। या सगळ्या गोष्टीला मध्यनजर ठेवत कोर्टाने हा गंभीर गुन्हा आहे आणि याच्यामध्ये खूप जास्त लोकांचे पैसे याची अफरातफर झालेली आहे आणि म्हणून जर बेल दिली तर मुख्य कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या बाबीबद्दल छेडछाड होऊ शकते असा निकष लावला आणि त्यानुसार ही बेल रिजेक्ट करण्यात आली। याच्यामध्ये सरकारी वकिलाचा फार मोठा रोल आणि अभ्यासू सरकारी वकील धनंजय वाकणकर यांनी आपली बाजू खूप खंबीर मांडली। हे झालं अभिषेक बियाणी बद्दल। अभिषेक बियाणी सारखंच अर्चना कुटे यांच्याबद्दल पण हे तर समजा सेशन कोर्ट नंबर 7 याच्यामधला हा निकाल आहे। हायकोर्टाने निकाल देताना इतक्या मोठ्या सगळ्या बाजू मांडल्या तरी पण
अर्चना कुटे यांना अटक होत नाहीये. परत अर्चना कुटे पैठणच्या कोर्टात जात आहेत. तिथून पुढे परत हायकोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडताय. पैठणच्या कोर्टाने पण अशाच प्रकारे अर्चना कुटे यांची बेल रिजेक्ट केली. हा सोपा पर्याय, आम्हाला काहीच माहित नाही, आम्ही त्या ठिकाणी नव्हतो, आम्ही फार थोड्या काळासाठी त्या ठिकाणचे सदस्य होतो, असं मांडणं जे अभिषेक बियाणी यांनी मांडलं, तीच गोष्ट अर्चना कुटे यांनी पण मांडली. तुम्ही सदस्य होतात, तुम्हीच या सगळ्या गोष्टी प्रमोट करत होतात, तुम्हीच ठेवीदारांना धीर देण्याचं जे काही करत होतात, तुम्हीच ठेवीदारांना पैसे जमा करा म्हणून सांगत होतात. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला काही वाटलं नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही जे फेसबुकवरचे व्हिडिओज अपलोड केले ते पण आता तुम्ही तिथं शिल्लक ठेवले नाहीत. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला असंख्य ठेवीदारांनी याचनावजा फोन केले. अर्चना कुटे यांना असंख्य ठेवीदारांनी फोन केले, मग ते अंबरचे ठेवीदार असू द्या, बीडचे ठेवीदार असू द्या. त्यांना तुम्ही फोनवर इतका जास्त आश्वासक बोलत होतात की 4 दिवसात तुमचे पैसे येतील, 2 दिवसात तुमचे पैसे येतील. म्हणजे मग तुम्ही दोषी कशा नाही. अर्चना कुटे यांच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर कुटे ग्रुपमध्ये नेमका तुम्ही पैसा कुठून आणला? तुम्ही फार मोठ्याने सांगणार आहेत, नाही आम्हाला एवढ्या जणांनी सगळं लोन दिलं आणि तुम्ही पाहताय त्याचीच ती प्रक्रिया विक्रीची वगैरे चालू होणार आहे. हे जरी लोन दिलं असलं तरी लोन कशावर मिळालं? नेमकं तुमच्याकडे जी बेसिक प्रॉपर्टी, तुम्ही जी जमीन, तुम्ही जो प्लॉट घेतला तो नेमका कोणाच्या पैशातून घेतला? आणि तो जर ठेवीदारांच्या पैशातून घेतलाय, याच्या संदर्भात बोलायचं कारण असं आहे की त्याच्याविषयीचा एक निकाल इंडस्ट्री संबंधीच्या कोर्टाने दिलाय आणि त्या कोर्टाने सांगितलंय की या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये खास करून बीड आणि गंगापूरची प्रॉपर्टी, या ज्या प्रॉपर्टी आहेत ज्या ठिकाणी ज्यांच्याकडून लोन घेतलंय त्यांचं लोन परतफेड करण्यासाठी या प्रॉपर्टी विकाव्या. याच्यासाठी विरोध करणं ठेवीदाराकडनं गरजेचं आहे, कारण ते ट्रिब्युनल कोर्ट आहे. हायकोर्टामध्ये याच्यासाठी जाणं गरजेचं आहे आणि हायकोर्टामध्ये ठेवीदारांनी एकत्र येऊन आपली बाजू मांडणं गरजेचं आहे की त्या प्रॉपर्टी जरी कोणाचं लोन असेल त्याच्यासाठी विकायचं असतील तर तरी पण त्या प्रॉपर्टीवर मूळ हक्क हा ठेवीदारांचा आहे. हे होणं गरजेचं आहे आणि तातडीने हे होणं गरजेचं आहे. हे जर झालं तर मग मात्र कोर्टाच्याही निदर्शनास येईल आणि हायकोर्ट त्या संबंधात आपली बाजू, आपला अधिकार, आपली ऑर्डर देईल आणि त्यानुसार ठेवीदारांच्या पैशाचं संरक्षण होईल. त्याचबरोबर त्या प्रॉपर्टी जर बाजार मूल्य भावाने विकल्या गेल्या, जर विकायच्याच ठरल्या तर त्याच्यामध्ये रेशो ठरवून दिला जाईल, जसं की याच्या अगोदरच्या मल्टीस्टेटच्या प्रकरणामध्ये झालेलं आहे. त्याच प्रकारचं होऊ शकतं. एक शुगर फॅक्टरीचं मल्टीस्टेटचं प्रकरण होतं. त्या प्रकरणामध्ये पण कोर्टाने सांगितलं होतं की नाही, तो साखर म्हणजे शेतकऱ्यांचा जरी अधिकार असला तरी त्या पैशावर ठेवीदारांचा पण अधिकार आहे. असं करून कमीत कमी अर्धे पैसे तरी ठेवीदार आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात. पण त्याच्यासाठी मात्र मूव्ह करणं जरुरी आहे. त्याच्यासाठी मात्र आपली बाजू पण मांडणं जरुरी आहे किंवा कोर्टामध्ये सांगणं जरुरी की आमची पण बाजू आम्हाला मांडू द्या. या गोष्टीसाठी मात्र खचून गेलेला ठेवीदार जरी असेल, निरुत्साही ठेवीदार जरी असेल तरी ठेवीदारांनी एकत्र येऊन हे गोष्ट करणं जरुरी आहे. आता हे झालं राजस्थानी बद्दल, हे झालं तुमच्या ज्ञानराधाबद्दल. मग साईराम बद्दल का नाही? साईरामने पण अशाच प्रॉपर्टी विकल्या नाहीत हे कन्फर्म आहे का? आणि विकल्या असतील तर मग साईरामसाठी म्हणजे परभणीसाठीचे पॉवर ऑफ अटर्नी कोण होते आणि त्या प्रॉपर्टी कोणी विकत घेतल्या? मग त्या जर विकत घेतल्या असेल तर तो त्यांना विकत घेण्याचा अधिकार आहे का? नेमकं त्या प्रॉपर्टी विकत असताना ते पैसे कुठं वर्ग केले, कुठून कसे केले, असं तर काही झालं नाही ना. जर असं झालं असेल तर मग याच प्रकारचा न्याय जसा अभिषेक बियाणी यांना न्याय लागू होतो तोच न्याय परभणे किंवा त्यांच्या मुलांना लागू होत नाही का? जर हा लागू होत असेल तर नेमकं त्या दृष्टीने तपास कोणता चालू आहे हे ठेवीदारासमोर येणं गरजेचं आहे. जे ठेवीदार दुबळे आहेत, जे ठेवीदार त्रस्त आहेत, असे ठेवीदार मात्र स्वतःच्या दुःखातच बसलेले आहेत. पण त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी येणं जरुरी आहे. हो, हे मान्य आहे की पोलीस तपासामध्ये सुप्रीम कोर्ट पण दखल देणार नाही. पोलिसांनी त्यांचा तपास करावा हा पोलिसाचा अधिकार आहे. हे जरी मान्य असलं तरी तक्रारदाराचा पण अधिकार आहे की नेमका कुठपर्यंत तपास आला हे त्याला पण कळलं पाहिजे. एका ठिकाणी अधिकार वापरायचा आणि दुसऱ्या ठिकाणी तक्रारदारांना माहिती पण होऊ द्यायची नाही, ही कशी गोष्ट? का साईराम बद्दलची कुठलीही प्रेस नोट येत नाहीये?
का राजस्थानी बद्दलची कुठलीही प्रेस नोट येत नाहीये? अभिषेक बियाणी पोलिसांच्या ताब्यात होते, मग नेमके पोलिसांना काय काय माहिती मिळाली हे ठेवीदारांसमोर येणं गरजेचं आहे. तीच गोष्ट यशवंत कुलकर्णी बद्दल लागू होते, कारण सुरेश कुटे आणि आशिष पाटोदकर यांच्याकडनं काय काय माहिती मिळाली याच्याबद्दलची एक प्रेस नोट आली. मग यशवंत कुलकर्णीकडनं काय माहिती मिळाली, यशवंत कुलकर्णी यांच्या मुलाकडनं काय माहिती मिळाली, इतर जे संचालक आहेत ज्यांना ईडीनी नोटीस दिली होती, शो कॉज नोटीस, त्या नोटीसचं पुढं काय झालं, त्या संचालकाबद्दल नेमकी पोलिसांची किंवा ईडीची काय भूमिका, या सगळ्या गोष्टी मात्र ठेवीदारासमोर येणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या तिन्ही संस्था एकत्र घेऊन बोलतोय, मल्टीस्टेट एकत्र घेऊन बोलतोय. पण जसं अभिषेक बियाणी बद्दल झालं तसंच साईरामच्या परभणे यांनी केलं नाही हे कशावरून, आणि केलं असेल तर नेमकं त्याच्याबद्दलचं पोलिसांनी आतापर्यंत काय तपास केला, या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि व्हिडिओच्या शेवटी परत एकदा चंदूलाल बियाणी हे स्वतः शरण आले, कोर्टात हजर झाले आणि त्यांना पोलिसांनी अटक केली. याच्यामध्ये चंदूलाल बियाणी हजर झाले हा विषय महत्वाचा आहे. मग अर्चना कुटे यांना कधी अटक होणार आहे, असाच वेळ त्यांच्या अटकेसाठी लागणार आहे, हे बघणं उत्सुकतेचं राहील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पुढचा आणखी एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटू.